मराठी कलाकारांना मोठ्या प्रमाणात मराठीच जे काही ट्रोलर्स आहेत, कारण ते मराठी भाषेत त्या पद्धतीचं आहे. हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याबद्दल तुला काय वाटतं? कारण अ, अगदी सीनियर कलाकार किंवा अनुभवी कलाकार यांनाही खूप वाईट पद्धतीने ट्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टी होतात. तर ते वाढलेलं प्रमाण तुला त्याबद्दल काही बोलायचं वाटतं? मला तर एक मुळात ना ट्रोलिंग अर्थात त्रास होत नाही किंवा मला काही वाटत नाही असं किती म्हटलं तरी थोडंसं वाईट वाटतंच ना. म्हणजे किती मोठा माणूस असला, मनाचा किती खंबीर असला, तरी तू त्याच्याकडे बघून असं जरी केलंस तरी त्याला "अरे, माझ्याकडे बघून असं का केलं? मी काय केलंय?" हं. मग एखाद्या व्यक्तीबद्दल मला माहिती आहे, की तू माझ्याबद्दल का राग मनात त्यांनी धरलाय. कारण मला माहीत असेल, की मी कदाचित त्याच्याशी असं वागलो होतो किंवा मी त्याला काहीतरी बोललोय म्हणून तो कदाचित माझ्यावर रागावलाय. कारण माहीत असतं. पण ज्याला जेव्हा कारणच माहीत नाही आणि उगाच आपल्याला लोकं आपल्याला करतायत, हो करतायत, ज्याला आपण ट्रोल म्हणतो किंवा आपल्याला आपली निंदा करतायत. माहीत नाही का? कारणच कळत नाहीये. मग त्या कारणात ते का मला करतायत, कशासाठी करतायत, त्यात मी का अडकून पडू, जर मला माहीतच नाहीये तर. आणि त्यांना करते करू दे. ते त्यांचं काम करतात, मी माझं काम करतो. आणि मी जसं मगाशी म्हणालो ना तुला, की कधी-कधी गालगुच्छा घेताना चिमटा लागतोच ना. शाबासकीची थाप मारताना चुकून रट्टा लागल्यासारखं होतंच की. सो इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मला वाटतं आपण आपल्यावर फोकस करूया.